मुंबईमध्ये पुन्हा एकदा पांढऱ्या पट्टीचा वाद निर्माण झाला आणि त्यावरून आता मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। घाटकोपर पाठोपाठ दादरमध्ये जैन गुरूंसाठी पांढरी पट्टी मारली गेली आणि त्याच्यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। धर्मगुरूंना त्रास होतो म्हणून पांढरी पट्टी रंगवल्याचं स्पष्टीकरण जैन समाजाकडून देण्यात आलं। दरम्यान जैन समाजाकडून दादागिरी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। ये चातुर्मास शुरू होने से पहले लगाई है और ये बारिश है और वो हमारे साधु को तकलीफ होता है, इसके लिए यहाँ तक ही लगाए, रोड पे नहीं लगाए है क्योंकि ये परिसर में उनको आने जाने को तकलीफ कम पड़े। लेकिन सर सुनिए ना, इसके ऊपर भी अभी है ना लोगों का विरोध, उनका जो विरोध है वो उनका सोच है, वो कुछ भी कर सकते हैं। हर एक एवरी इंडिविजुअल हैज डिफरेंट व्यू। पार्किंगचा पण खूप इश्यू होतो। पार्किंग टर्नवर ऐका, पार्किंग टर्नवर करतात आणि पार्किंग त्या बाजूला सुद्धा मुद्दामून ठेवतात। आता इकडचे बरेचसे ओल्ड एजेड माणसं इथून जाणार ना, तिथे टर्नवर ते लोक पार्किंग करतात। कितीतरी बायका तिथे टर्नवर पडलेले, का म्हणून मुद्दामून तुम्ही पार्किंग करता गाड्या? ओल्ड एजेड आहेत। हा पहिली गोष्ट, इथून ॲम्ब्युलन्स अडकली होती इथे। किती वेळा आम्ही कंप्लेंट केले, ते संदेश भोसले यांची मुलगी ऍडव्होकेट आहे, तिन्ही केसेस केलेले आहेत। आणि आता तुम्ही आलात म्हणून सकाळी 5:30 वाजता आलाय ना, का इकडे रस्त्यावर युरिन टाकत असतात त्या बायका, यांच्यासाठी या बिल्डिंग वाल्यांनी एक वेगळी स्पेशल रूम गेलेली आहे पाठी, तिकडे ते राहतात, तिकडे हे करतात। तिकडे बेसिन असून सुद्धा त्या इकडे ते त्यांचे कपडे भांडी सगळे धुवायचं पाणी घेऊन येणार आणि इथे टाकणार, नाही तर रस्त्यात टाकणार। किती वर्षांपासून सुरू आहे? हे 6 ते 7 वर्षापासून चालू आहे। दरम्यान मनसेच्या इशाऱ्यानंतर ही पांढरी पट्टी मिटवण्यात आली आहे। मात्र जैन मुनी निलेश चंद्र यांनी यावरून प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। ही जी काय दादागिरी आहे ना, ही आम्ही मोडून काढणार म्हणजे काढणार। ही आतली फालतूगिरी खपवून घेणार नाही। हे करायचे तुमच्या राज्यात जाऊन करा, इथे नाही चालणार। हे महापालिकेचे रस्ते आहेत, पब्लिकचे रस्ते आहेत, तुमच्या बापाचे रस्ते नाहीत की तुम्ही येऊन काय वाटेल ते कराल इथे। रस्त्यावर जेव्हा नमाज पडता आपण विरोध करतो ना, त्याला का करतो? कारण रस्ता पब्लिकचा आहे। तुमचा धर्म तुमच्या घरात ठेवा, रस्त्यावर नाही आणायचा। तुम्ही माननीय हिंदू हृदय बाळासाहेबांचे तुम्ही शिवसैनिक आहेत, तर तुमचं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आज जैन सोसायटीमध्ये तुम्ही पांढऱ्या पट्ट्याला तुम्हाला दिक्कत आहे, तो भिंडी बाजार, मुंब्रा आणि पायदुनीमध्ये जा। ईदच्या समय आणि तिथं नमाज पडतात, पुरा रोड ब्लॉक करतात, पुरं पांढरं होतात, तिथं तुम्ही काळा किनारा कधी जाणार? हा प्रश्न आहे। मी जैन समाजाला नम्र निवेदन करतो की तुम्ही शांतता राखा आणि शांतीने यांच्याशी विरोध करू नका। समय और वक्त आने पर इनको जवाब हम सब मिलकर देंगे। तर या वादामागचा करता करविता कोण हे शोधायला हवं, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। मुनी असू दे, कोणी असू दे, आपण पण पाहिलंय आपले जर संत गाडगे महाराज हे त्या ट्रेननी प्रवास करायचे, संत होते ना संत गाडगे महाराज। मग संतांच्या मध्ये जर ही भूमिका नसते तर हे उचापती, जो एन वॉर्ड मधून उचापती चालू झाले, हे उचापती त्याच्या मागचे पती कोण, त्याच्या मागचा करता करविता कोण, हे शोधलं पाहिजे। हो भाई, आवाज खाली, आवाज खाली, तुम्ही आवाज खाली, एवढं काय आवाज खाली, आवाज खाली, आवाज हो थांबा, हो ताई चला। आता तो मला असं हात करतो म्हणजे यांची दादागिरी कुठपर्यंत वाढली आहे ती बघा। म्हणजे हे धर्माचाच वाद आहे ना तुमचा,
आपण सर्व हिंदू म्हणून जगतो या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये. आणि आता हे धर्माधर्माचं, जातीचं वाद चालू केलं. या लोकांनी सुरुवात केली ही. आम्ही महाराष्ट्रीयन लोक खूप शांतपणे राहतो आणि सगळ्यांना आपला पाहुणा म्हणून आम्ही इथे वागणूक दिली. त्याचा आता आम्हाला त्रास होतो या सगळ्यांचा. आणि हे कुठेतरी आता थांबलं पाहिजे. आणि आम्ही तर बोलणारच, आम्ही प्रत्येक गोष्टीला आवाज उठवणार.